सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। सोमनाथच्या मृत्यू प्रकरणामध्ये दोषी पोलिसांवरती कारवाई व्हावी यासाठी संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये त्याच्या आईने याचिका दाखल केली आहे। स्वतः प्रकाश आंबेडकर प्रकरण न्यायालयासमोर मांडतायत। अन्याय झाला आहे म्हणून कोर्टात आलोय असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटल्याचं कळतंय। पोलीस कस्टडीत मृत्यू झाला आहे अशीही त्यांनी बाजू मांडली आहे। आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे या संदर्भामध्ये अधिक माहिती देतील। भारती, आतापर्यंत या सुनावणीमध्ये काय काय झालंय? अगदी थोडा वेळापूर्वीच ही सुनावणी सुरू झाली आहे। स्वतः प्रकाश आंबेडकर इथे युक्तिवाद करतात आहेत। सोमनाथ सूर्यवंशीच्या आईची जी याचिका आहे त्या आईच्या बाजूनी त्यांचा युक्तिवाद आता सुरू झालेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी आपल्याला माहिती आहे तर मृत्यू परभणीमध्ये पोलीस कस्टडीत झालेला आहे आणि कुटुंबाची मागणी आहे की त्याला जबाबदार असलेले जे पोलीस आहेत त्या पोलिसांवर कारवाई व्हावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि हीच मागणी घेऊन आज स्वतः आंबेडकर अर्थात आंबेडकर वकील आहेत आजच्या केसमध्ये आणि जी याचिका आहे ती सूर्यवंशीच्या आईने केलेली आहे ते कोर्टात आलेले आहे। त्यामुळे आता युक्तिवाद सुरू झालेला आहे। प्रकाश आंबेडकरांनी युक्तिवादाला सुरुवात करत असताना सांगितलं की माझे जे अशील आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि अन्याय झाला आहे म्हणूनच आम्हाला कोर्टाचा यावं लागलंय, कोर्टाची मदत घ्यावी लागते। आपल्याला माहिती आहे की पोलीस कस्टडीतल्या मृत्यूचं प्रकरण आहे आणि म्हणूनच आमची मागणी अशी आहे की पोलिसांवर कारवाई केली जावी आणि ती लवकरात लवकर व्हावी अशा पद्धतीचा आता युक्तिवाद झालेला आहे। आणखीनही बाजू मांडली जाईल थोड्याच वेळात कोर्टात आणि आता कोर्टाची काय भूमिका असेल याकडेही लक्ष असणारे। खरं तर आज पहिलीच सुनावणी आहे, पहिल्यांदाच कोर्टासमोर हे सगळं प्रकरण आलेलं आहे, त्यामुळे पुढे काय होतं हे बघणं खूप महत्त्वाचं असणार। खरंच भारती, अत्यंत वादग्रस्त असं प्रकरण आहे, त्यामुळे वेळोवेळी जे नवीन अपडेट्स असतील ते घेत राहू। धन्यवाद आता दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।